माझी परिस्थिती फार बेताची. माझे वडील फार लवकर गेले. मी 5वीत असताना वडील गेले. वडिलांचं छत्र डोक्यावरून गेलं. माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान. आई आईवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला. आईला माहिती आता आई जसं तुम्ही आता म्हणाला, की बऱ्याच महिलांना काही करता आलं नाही. आईची स्वप्न खूप होती, पण लग्नानंतर तिलाही त्या गोष्टी करता आल्या नाही. अचानक जेव्हा आपला नवरा आपल्या आयुष्यातून गेल्यानंतर आता पुढे करायचं काय? हा खूप मोठा प्रश्न तिच्यापुढे होता. मग अशा परिस्थितीत आईने मिळेल ती कामं केली आणि आम्हाला मोठं केलं. आणि त्याच दरम्यान घरी काही क्लॅशेस झाले. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर माझ्या आईच्या सासरकडच्याने अगदी तिला घरातून राहू नकोस, तू आता निघून जा इथपर्यंत आलं. बरं. आणि अशा परिस्थितीत माझी आई जेव्हा मी लहान आणि माझा भाऊ आमच्या दोघांना घेऊन जेव्हा तिथं जवळच एका पोलीसची चौकी होती ती आय थिंक चौकीमध्ये गेलो मी आणि तिथं आम्ही बसलो आणि त्यावेळी ना 2000 ही जी मी घटना सांगते ती 2001-2च्या दरम्यानची असेल. आणि त्यावेळी एक हवालदार तिथं होते चौकीचे इन्चार्ज म्हणून. आणि त्यावेळी खरं सांगते त्यावेळी मला आणि माझ्या कुटुंबाला जी त्यावेळी वागणूक मिळाली आणि त्यावेळी आमची जी तक्रारीची दखल घेतली गेली नाही, दिवसभर आम्हाला तिथं बसावं लागलं. तेव्हा माझ्या आईच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. तेव्हाच आईच्या डोक्यात होतं, की नाही माझी मुलगी आणि माझा मुलगा यात पोलीस खात्यामध्ये आली बाई.